आई आज कुठे आली आहे तू? आज रुब्बूच्या स्विमिंगला आले बाबा इकडं. स्विमिंगला? हात देतो थांब. आरामात आरामात. टप्पा असेल ना? हा चला चल पुढे चल. गोड गोड झाड आहे ना हे. जागच्या जागी मस्त. हा दरवाजा उघड. हा हा समोरचा. हा केच. आई कसा वाटला पूल तुला? लय भारी. काय झालं? एकदम छान. पाहिल्यावर एकदम असं समाधान बी वाटत आणि पोट पण कालू होतं. कधी आपण पाहिलंच नाही असं ना. अच्छा. हा जो स्विमिंग पूल आहे ना, इथे अमेरिकेची ऑलिम्पिकसाठी जी स्विम टीम गेलेली त्या लोकांनी ह्या पुलामध्ये प्रॅक्टिस केली आहे. त्याच्यानंतर भारताची जी स्विम टीम ऑलिम्पिकसाठी गेलेली ह्या वर्षी ते लोक सुद्धा ह्या ठिकाणी प्रॅक्टिस करायला आलेले. हा जो पूल आहे इथे अमेरिकेचे जे स्विमर आहे ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये प्राइज मिळवलं आहे ते सगळे स्विमर ह्या पूलमधून बाहेर पडलेले आहे. ह्या फॅसिलिटीमधून बाहेर पडलेले आहे. तर हा त्या लेवलचा पूल आहे. एकदम टॉप लेवल. आता बघ, हा एक मेन पूल आहे. त्याच्यानंतर इथे एक पूल आहे, छोटा पूल, जिथे आता आना करेल. आणि त्याच्यानंतर इकडे आणखीन एक बाहेर एक पूल आहे. तो दिसतोय की नाही माहीत नाही. असे हे 3 पूल आहे. असे ते 3 पूल आहे. आणि त्याच्यानंतर हा इथे जो आहे ना, इथे एक छोटा पूल आहे ज्याच्यामध्ये ना प्रॅक्टिस केली जाते. लहान मुलांना शिकवलं जातं. काय असते उचलून नेऊ राहिले? हे तो बोर्ड आहे, बोर्ड ज्याच्यामध्ये पकडतात आणि मग ते स्विमिंग करतात. कारण प्रत्येक मुलानं नेलं ना. काय? प्रत्येक मुलानं हातामध्ये. हो, प्रत्येक मुलाला देतात हे लोक. कसं वाटतं बाहेर बघून तुला आता? लय भारी वाटतं. एकदम मस्त वाटतं. वातावरण पण मस्त आहे. हे किती फूट आहे पाणी? हे आता असेल 8 फूट प्रत्येक ठिकाणी. 8 फूट एका साईडला आणि दुसऱ्या साईडला 12 का 13 फूट असतं. एक बाजूला 7 फूट 8 फूट आणि एका बाजूला 12 फूट. म्हणजे एका बाजूला 1 परस 1 फूट, दुसऱ्या बाजूला जवळजवळ 2 फूट कमी 2 परस झाले ना. खोले बाबा. किती खर्च असतो याचा सगळं? याचा खर्च बघ, आता तुला सांगू, आपल्या मुलीला टाकलंय ना तर महिन्याचे जवळजवळ नाही म्हटलं तरी 30,000 रुपये शिकवणूक. महिन्यातून किती वेळेला यायचं? 5 दिवस. किती? 5 दिवस. महिन्यातून 5 दिवस. तरी बरं आहे. मग हा खर्च कोण करतो? सरकार का आपण? नाही, मला द्यावे लागतात. माझ्या पगारातून द्यावे लागतात. स्वतःला? मग सरकार कशाला करेल? मला वाटतं नाही, सरकार आपल्याला थोडी मदत करतं की काय? नाही, ते सरकार वगैरे काय मदत नाही करत. आणि प्रॅक्टिस करायची ते वेगळंच. हीच ती प्रॅक्टिस. ही प्रॅक्टिस पण आणि शिकवणूक पण सगळं. आणि नंतर कुठेतरी काहीतरी असेल तर तेव्हा जायचं. मग म्हणजे तू बोलते की गव्हर्नमेंटच्या स्विम कॉम्पिटिशन? हो, इथे असतात ना. प्रायव्हेट कॉम्पिटिशन असतात, गव्हर्नमेंटच्या स्विम कॉम्पिटिशन असतात. तिकडे पण जाता येतं. तो खर्च कोण आपण करणार? तो वेगळा. आता एका स्पर्धेमध्ये जर तुला भाग घ्यायचा असेल ना तर कमीत कमी 6,000 रुपये एंट्री फी असते, जिंको किंवा हारो. पण तर ते पण भरले तरच मग ते आपल्याला अलाव करतात. मध्ये जायला देतात. खूप खर्च आहे बाबा. मग अमेरिका आहे, साधं सुद्धा आहे का? पाणी बिणी खूप स्वच्छ आहे, पण एकदम छान वाटतं. बघ आता वातावरण आहे ना, आता बघ, हे बघ, तुला दिसतंय का? ढगाळ वातावरण आहे, दिसलं? आणि आपली पोरगी बाहेर स्विमिंग करते. कुठे त्या साईडला गेली वाटतं. आपल्याला असं बसून थंडी वाजते. ती बिचारी पाण्यामध्ये, म्हणजे किती कमाल आहे. तर आता वातावरण आहे, टेम्परेचर आहे 17 किंवा 18 डिग्री. आणि पाण्याचं टेम्परेचर त्या लोकांनी मेंटेन केलेलं आहे काहीतरी 25 का 27 डिग्री.
ती जेव्हा पाण्यातून बाहेर येईल तेव्हा तिला खूप थंडी वाजेल. हा, गार हवा आहे ना मग. गार हवा आहे. हा एक बाहेरचा पूल आहे. असे इथे जवळजवळ एकूण 4 पूल आहे ह्या फॅसिलिटीमध्ये. हा. छोटे वेगळे मोठे वेगळे. आणि इथे मागे एक जिम पण आहे. ती जिम तुला दाखवली नाही अजून. बघण्यासारखं आहे पण मस्त आहे. बरोबर आहे. लहानपणीच असं मुलांना टाकलं तरच चांगली प्रॅक्टिस होती ना. आणि आपले मुलं कसे खूप मोठे होत्या तेव्हा टाकत्या, तेव्हा त्यांना एवढं छान नाही वाटत, जड जातं ना करायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे अशा हे पण नाही आहे ना, फॅसिलिटी नाही आहे, असे स्विमिंग पूल पण नाही आहे. आता कियारा पण जायची ना, काहीतरी 5-7 दिवस फक्त. ती काय रवी इस्टेट आहे ना तिथं जायची, नंतर पुन्हा बंद. म्हणजे कसं ते महिन्यातून 2-3दा गेलं तरच प्रॅक्टिस होईल ना. नाहीतर मग असं दिवाळीच्या सुट्टीत, मे महिन्याच्या सुट्टीत 5-6 महिन्याने पाठवल्यावर होत नाही मुलांचं बी. नाही नाही, आपली पोरगी वर्षातून 12ही महिने 5 दिवस दररोज येते इथे न चुकता. म्हणजे आठवड्यातून 5 दिवस, 5 दिवसातून एकदा. हे बघ, महिन्यातून 5 वेळेस ना. नाही, आठवड्यातून 5 दिवस. आठवड्यातून 5 दिवस. अरे बापरे. आठवड्यातून 5 दिवस, शनिवारी आणि मंगळवारी सुट्टी. हा. आणि दररोज 1.25 तासाची स्विमिंग. म्हणजे 6.5 तास जवळजवळ ती स्विम करते आठवड्याला. म्हणजे महिन्यातून ती 25 ते 26 दिवस करते. हो. मला वाटलं महिन्यातून होते का काय 5 दिवस. नाही नाही नाही. हा, त्याच्यामुळे ती प्रॅक्टिस चांगली होते. मग असे तिकडे पण असायला पाहिजे मुलांसाठी. मग सांग आता तू कारण तुझ्या कसं मुलं नगरसेवकाला. आहे ना, मुलं त्याच्यामुळे नुसते मोबाईल घेऊन बसतात. या मुलांना मोबाईलची गरज नाही, ही एवढा आनंद आहे, एवढी मेहनत आहे, तर घेऊन बसणारच नाही मोबाईल. आपल्या नगरसेवकांना असंच करायला पाहिजे काहीतरी, तेव्हा मुलांचा मोबाईलचा नाद कमी होणार. ते काय किती काळजीपूर्वक ऐकतात, अभ्यास नाही. How did you do what you were proud of this weekend? काय बोलली तू? म्हणले गंगथडीची मुलगी म्हणून खरंच शोभते. त्या नाशिकच्या आत्याला बी पोहायला येतं आणि दिल्लीच्या आत्याला पण येत होतं, पण आता त्या नाही आहे. म्हणजे कसं का त्या मुली धाडशीचे खरंच, आणि खरंच स्विमिंग करू शकता. पोहायला त्या डेअरिंग बाजे आमच्यासारख्याला नाही होणार. त्यांच्या रक्तातच स्विमिंग आहे. रक्तात आहे, रक्तात. बरोबर. माझ्यासारखीला पाणी पाहिलं तर चक्कर येते. हो ना. एकदा याची चप्पल वाहून चालली, अशी वाहून चालली, मी थोडी गेले, मी म्हटले मरू दे, गेली तर गेली ती चप्पल, पण गेलेच नाही. आणि याच्यावरून सांगते, अगं काय आता लखानी चप्पल घेतली होती, कशी काय वाहून जाऊ दिली. मी म्हणले मला नाही जमणार, कारण का ते एवढं पाणी वरतून येतंय, मी तिकडे बघते तर अजूनच पाणी येतं. लांब वाहून गेली, मी बघत राहिले, मी घ्यायला गेली नाही चप्पल. Three, two, one, go!